चला कॅलेंडर बघूया, किती दिवस राहिले. चला श्रावण संपलाय, आता गणपती येणार. गणपती नंतर महालक्ष्म्या बसणार. कोणाकडे आहे महालक्ष्म्या? चला बघूया कोणाकडे असेल, कोणाकडे असेल. दुवारे ताईकडे नाही, नाही त्यांच्याकडे तर गणपतीच असतात. ताईकडे त्यांच्याकडे पण नाही. दादाकडे नाही, त्यांच्याकडे पण नाही. हा तर हेमाताईचा नंबर. चला हेमाताईलाच फोन लावते. हा हॅलो, हा बोल ग. हा 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 महालक्ष्मी का? हो झाली ना तयारी. हो हो अगं 1 तारखेला जेवण करणार आहे ना महालक्ष्म्या. हो 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 ये ना तू. कॉलनीमध्ये कुठे महालक्ष्म्या बसतात? चला बरं बघूया. त्या ताईंना विचारते मी, त्या दिसून राहिल्या. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला माहित आहे का महालक्ष्म्या कुठे चला बसतात? आपण बघू कुठे बसतात तो. मी कारण की आता नवीन आलेली आहे ना, म्हणून तुमच्याकडे माहित झालं असं की महालक्ष्मी बसतात. झाले असेल तुमचे सगळे काम? हो झाले ताई, महालक्ष्मी सगळे कामं झाले. वगैरे दिसत आहे, छान सजावट दिसत आहे. हो या ना तुम्ही महालक्ष्मीचं दर्शन करा ना. या ताई या. या तुम्ही पण या ताई. तुम्ही पण या ना. यांच्याकडच्या महालक्ष्म्या दरवर्षी खूप सुंदर. घ्या ना दर्शन घेऊन घ्या ताई महालक्ष्म्याचं, हळदी कुंकू वाहून. मोठे हे काय करताय? उंबरठ्याला हळद कुंकू याचं लेपन करत आहे. आणि काय होते? यांनी माहिती आहे का, लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीला हळद पिवळे वस्त्र खूप आवडते. त्यांनी सुरेख असा स्वयंपाक त्यांच्यासाठी तयार केला. स्वयंपाकात 16 भाज्या, 5 चटण्या, पुरणाच्या पोळ्या, वडे, त्यानंतर पानाच्या वड्या, दिवे, असे सगळे थाट त्यांचे केले. सगळं घरी केलं ताई तुम्ही? सगळं घरी केलं. अगं छान सगळ्या जणी आल्या होत्या ना, सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या का? सगळ्या जणी आल्या आणि त्यांनी छान ती तयारी केली. संध्याकाळी छान दिवे लावले आणि सुंदर त्यांची आरती. आणि तुम्हाला माहितीये का, फक्त यांच्याच इथे असं छान सगळ्यांना एकत्रित येऊ देतात आणि सगळ्यांना करू देतात. बाकीच्या ठिकाणी मात्र असं नसतं बरं. जेवण जेव्हा करते तेव्हा कोणी सगळे राहते की एकट्याच जेवण करत असते? दरवाजे वगैरे बंद करावं लागते. हो हो हो. चला चला. आशीर्वाद सगळ्यांना. आता गौरीचं विसर्जन करूया. दिवसा